शंकर. काय इकडे? हो आलो. सारखी काय ती शिट्टी भुंकते सकाळपासून. हे बघ, सगळ्यांनी एकत्र राहायचं. ग्रुप सोडून कोणीही इकडे तिकडे भटकायचं नाही. आणि समजा गेलेच तर मग सांगून जायचं. कळलं ना सगळ्यांना? हो. अरे तुमची जबाबदारी आमच्या दोघींवर आहे आज, म्हणून शिट्टी फुंकतोय. नाहीतर मग काही वेळ नाही लागला आम्हाला. माफ कर. अरे ही जागा चांगली आहे. हो, आपण सगळे इथेच खेळूया. थांबा, ते तुम्ही नाही ठरवायचं. मी कप्तान आहे ना. बरं, मग ही जागा चांगली नाहीये का? इथे नको का खेळायला? नाही, ही जागा चांगली. आपण इथेच खेळूया. मग आम्ही तेच म्हणत होतो. मग काय प्रॉब्लेम आहे? तुमच्यापेक्षा मोठे म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आणि तो तुम्हाला आवडला. प्रश्न संपला. प्रश्न काय संपला? याच्यात तू काय डोकं वापरलंस? कप्तान म्हणे. तेच तर, सकाळपासून नुसती दादागिरी करतेस आमच्यावर. दादागिरी नाही, ताईगिरी. तेच ते. आपण इथं खेळायला आलोय की भांडायला? खेळायला. अरे मग भांडतोय कशाला आपण? काय खेळायचंय आपण? आयडिया, आपण लपाछपी खेळूया. इथे मस्त जागा आहे लपायला. हो, खूप मज्जा येईल. पुन्हा तेच, मी कप्तान आहे आणि मी ठरवणार काय खेळायचंय ते. हे सगळं बरोबर आहे. मी कप्तान आहे आणि मी ठरवणार काय खेळायचं ते. इथे लपायला मस्त जागा आहे. आपण इथेच खेळूया. ती बघा, ती मुलगी आपल्याकडेच बघतीये. कोण? कोण आहे ती? मी विचारू का तिला? द्यायचं का आपण तिला आपल्यात खेळायला? काही नको. हे हो, आई म्हणते की अनोळखी माणसांची बोलू नये. मेजॉरिटी विन्स. तिघात एक. मी सुटलो. दही दूध भात. तू टेनर. आता तू 100 पर्यंत आकडे मोज आणि आम्ही लपतो. अरे थांबा. आपण बाउंड्री नाही ठरवली. जर तुम्ही टेकडीवर लपले तर मी कसं शोधणार? बरोबर आहे. ते मोठे झाड दिसतंय का? हो. त्या झाडापासून त्या भिंतीपर्यंत एवढ्यातच खेळायचं. आणि जर ह्याच्या बाहेर कोण गेलं तर माऊ. ठीक आहे? थांबा. आपल्या बॅग्स काय झालं? आपल्या बॅग्स कडे कोण लक्ष ठेवणार? जान्हवी, तूच लक्ष ठेव आमच्या बॅग कडे. तू कप्तान आहेस ना? हो बरोबर आहे. मी? हो तू. नाही. मी मोठी आहे ना, मग मीच ठरवणार कोण इथे थांबणार ते. मग कोण थांबणार इथे? त्यापेक्षा आपण लपाछपी नकोच खेळायला. आपलं ठरलंय ना आता. हो ना यार, नाही तर खेळ ठरवण्यात सगळा वेळ जाईल. आपण खेळ सोडून इथं बॅग पाशी कोण थांबणार? आपण त्या मुलीला बोलवायचं का इकडे लक्ष ठेवायला? नको. आणि ती जर स्वतःच चोर निघाली तर तिची तर लॉटरी लागेल. मी म्हणतोय आपण लपाछपी नकोच खेळायला. त्यापेक्षा आपण भाऊजाक ठेवू. आपल्या बॅग्सला भाऊजा म्हणून ठेवू. ही चांगली आयडिया आहे. म्हणजे आपोआपच आपलं बॅग्स कडे लक्ष राहील. हा ठीक आहे, चला.
चला लवकर डबा खाऊन घ्या. आपण त्या मुलीला बोलवायचं का? कशाला? थांबा. आपण सगळे आलोत ना ते बघून घेऊ पहिले. खाणं झाल्यावर आपल्याला लगेच निघावं लागेल. मी काउंट करते. 1 2 9 जण. एक कोण कमी आहे? परत 1 2 3 4 5 6 7 8 9. एक कोण नाही आहे? तू थांब, मी मोजते. 1 2 3 4 5 6 7 8 9. अरे 9 जण. अरे हो, आपण निघालो तेव्हा 10 जण होतो. मला आठवतंय. कोणाला तर कुठे माहिती आपल्याला? थांबा. सगळे एक एक करून आपापली नावं घ्या. सुरभी, श्लोक, शुभांकर, आदित्य, शार्दूल, तेजस, वैष्णवी, सानिका, नक्षत्रा, जान्हवी. अच्छा, तर सगळे आहेत. मग आता खायला लागायचं? नाही थांब, मला एकदा काउंट करून घे. 1 2 3 4 5 6 7 8 9. परत 9. काय भानगड आहे? बरं, आपण एक काम करू. 3 टीम्स करून पूर्ण टेकडीवर फिरू आणि जो हरवलाय त्याचा शोध घेऊ. चालेल. ठीक आहे. पण शोधायचं कोणाला नक्की? कोण राहणार ते कुठे माहिती आपल्याला? आपण सगळ्यांना हाका मारत फिरायचं, म्हणजे जे कोण हरवलेलं असेल ते सापडेल. हो ठीक आहे, चालेल. आदित्य, शुभांकर, सुरभी, शार्दूल, वैष्णवी, नक्षत्रा, सानिका, तेजस, आदित्य, श्लोक, शार्दूल. सापडलं का कोणी? नाही अजून. तुम्ही हाक कशाला मारत होता? आम्ही पण चिठ्ठी ऐकून आलो. अरे ते आम्ही. आपण हाक नको मारायला, खूप गोंधळ होतोय. आणि शिट्टी पण नको वाजूस तू. हो, त्याने खूप गोंधळ होतोय. ठीक आहे. पण शिट्टी ऐकू आली की सगळ्यांनी परत यायचं. हो. दिसतंय का कोणी? अरे यार इथं खूप ऊन आहे, आपण आज चला बघ रे कोण दिसतंय का? हा शोधतोय, थांबा.
सगळ्यांनी मोजून झालं. कोणीतरी नक्की कमी आहे. अरे पण कोण? कोणतरी मुद्दाम झोपले का? तूच असली कामे करतोस. पण तू आहेस इथे. मग कोण नाहीये? मग आता काय करायचंय? तू कप्तान आहेस ना, मग तूच सांग. आपण घरी जायचं का? हो, मग मोठी लोक येऊन शोधतील कोण हरवलंय त्याला. सगळ्यात पहिले ते मला ओरडतील. माझ्यावर होती ना जबाबदारी. पण जर लवकर गेलो तर ते तुला ओरडतील आणि उशीर झाला तर ते तुलाच ओरडतील. म्हणजे आज काही कप्तान साहेबांच्या नशिबातला ओरडा सुटत नाही. मी नाहीये कप्तान. काय रे मुलांनो, काय झालं? न रडताय कशाला? तुझं नाव काय आहे? मी श्रावणी. इकडंच टेकडीवर राहते. म्हणजे त्या झोपडपट्टीत. आमच्यातला एक जण हरवलाय. आणि कोण ते कळत नाही. म्हणजे आम्ही सकाळी आलो तेव्हा 10 जण होतो, पण आता 9च राहिलो. आम्ही सगळ्यांनी मोजून पाहिलं, 9च जण आहे. आणि आता घरी गेलो तर घरचे खूप ओरडतील. आणि शोधता शोधता जर उशीर झाला तरी ओरडा खायला मिळेल. पण तुम्ही तर 10 जण आहात. मी आत्ताच मोजलं. म्हणजे तुला आकडे मोजता येतात? हा, मी शाळेत जाते. म्हणजे नक्की आम्ही 10 जण आहोत. हा, हे बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. हे मग आतापर्यंत 10वा माणूस कुठे होता? कोण लपून बसलं होतं? बोला लवकर. हो ना, आम्हाला केवढं टेन्शन आलं होतं. तुमच्यापैकी कोण हरवलंच नव्हतं. म्हणजे तुम्हाला दाखव बरं, तुम्ही कसं मोजत होतं ते. 1 2 3 4 5 6 7 8 9. आणि स्वतःला कोण मोजणार? किती बावट आहोत आपण. आणि म्हणे मी कप्तान. चला चला, आता आपण लवकर डबा खाऊन घेऊ. श्रावणी, तू पण चल आमच्यासोबत.